वणीला जायला सुद्धा महागड्या गाड्यांची गरज लागते, मला आता माहिती झालं. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पवार आणि आज मी चाललो होतो वणी गाडा. सकाळी सकाळी मी निघालो गावातून आणि पोहोचलो निपाडला. पहिले पेट्रोल टाकून घेतलं आणि पिंपळगाव मार्गे डायरेक्ट वणी मध्ये आलो, कारण येता येता शूट करण्यासारखं काहीच नव्हतं. मग त्याच्यामुळे मी पुढे निघून आलो आणि नांदुरीला जाता जाता एक लोकेशन वर थांबलो. म्हटलं पहिले थकलेलं पाय मोकळे करून घ्यावा. मग त्यानंतर आम्ही आलो नांदुरी मध्ये आणि पुढे गेल्याच्या नंतर पोलीस म्हणे मोटरसायकल अलाउड नाही. मग आम्ही सावली मध्ये मोटरसायकल लावली आणि पुढे आलो. मग एसटी महामंडळाची बस धरली, पण त्या बसला पण खूप उशीर झाला होता, कारण दुसऱ्या बसेसमुळे ट्रॅफिक जाम झालेलं होतं. मग इकडून तिकडून बस निघाली पुढं आणि रस्त्याने फक्त एसटी महामंडळाच्याच बस दिसत होत्या, दुसऱ्या गाड्याच नव्हत्या. त्याच्यामुळे जर तुम्ही विचार करून जात असाल आम्ही डायरेक्ट 4 व्हीलर मध्ये वरती जाऊ, तर शक्यच नाही भावांनो, कारण नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे. मग आम्ही बस मधून उतरलो. मग काय समोर ढगच होते आणि फिलिंग पण ढगातच होती, पण ती फिलिंग एका झटक्यात खाली गेली या लहान मुलीला पाहिल्यानंतर. असं होतं त्यांचा प्रश्न. त्याच्यानंतर मी आलो आंघोळ करायला. म्हटलं पहिले गार पाण्याने आंघोळ करावं, फ्रेश व्हावं आणि मग दर्शन. हा ब्लॉग जरासा पण चांगला वाटला असेल तर कमेंट करा, पार्ट 2 मी तुमच्या डिमांडवर पार्ट 2 टाकणार आहे.